दौंड तालुक्याचे कार्यक्षम आमदार ॲडव्होकेट राहुलदादा कुल यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या मळद गावामध्ये विकास कामांचा झंझावात चालू झाला आणि मळद गावचा चेहरामोहरा बदलण्यास सुरुवात झाली। भैरवनाथ मंदिर सभामंडप वाढीव निधी 10 लाख रुपये, शंकर स्वामी महाराज मठ सभामंडप 10 लाख रुपये, विठ्ठल रुक्मिणी मंदिर सभामंडप व सुशोभीकरण 20 लाख रुपये, श्री रासाई देवी मंदिर सभामंडप 5 लाख रुपये मंजूर करण्यात आले। प्राथमिक शाळा इमारत दुरुस्ती व नवीन बांधकाम करण्यासाठी 26 लाख रुपये मंजूर झाले। त्याचप्रमाणे नवीन माध्यमिक विद्यालयाच्या मंजुरीसाठी स्वर्गीय सुभाष अण्णांनी आम्हाला विशेष सहकार्य केलेले आहे। मेत्रे वस्तीच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा असणारा वस्ती अंतर्गत रस्ता या रस्त्यासाठी 10 लाख रुपयांचा निधी मंजूर होऊन काम पूर्णत्वास गेलेले आहे। त्याचप्रमाणे याच रस्त्यासाठी वाढीव 20 लाख रुपयांचा निधी आदरणीय राहुलदादांच्या प्रयत्नातून मंजूर झालेला आहे। या वस्तीतील लोकांची अनेक दिवसांची गटारीची मागणी सांडपाणी व्यवस्थापन करणे गरजेचे असल्याने आदरणीय दादांनी ती मागणी लक्षात घेऊन 10 लाख रुपयांचा निधी देखील मंजूर केला आहे। गायकवाड, शितोळे, लांडगे, साळवे आणि भंडारी वस्तीवरील 16 लाख रुपयांचा निधी मंजूर होऊन सिमेंट रस्त्याचे काम पूर्णत्वास गेलेले आहे। त्याचप्रमाणे जाधव वस्ती क्रमांक 2 येथील 10 लाख रुपये सिमेंट रस्त्यासाठी मंजूर होऊन त्या रस्त्याचे काम देखील पूर्ण झालेले आहे। त्यामुळे येथील लोकांनी देखील आदरणीय राहुलदादा कुल यांचे विशेष आभार व्यक्त केले आहे। शेती हा मळद ग्रामस्थांचा प्रमुख व्यवसाय आणि शेतीसाठी पाण्याची आवश्यकता लक्षात घेऊन बंधारे दुरुस्त करण्यासाठी आदरणीय आमदार साहेबांनी सुमारे 30 लाख रुपयांचा निधी मंजूर केलेला आहे। त्यामुळे बंधाऱ्यातून होणारी पाण्याची गळती पूर्णपणे थांबलेली आहे व शेतीसाठी त्याचा मोठ्या प्रमाणावर फायदा झाला आहे। माणसाच्या आयुष्यातला शेवटचा मुक्काम म्हणजे स्मशानभूमी। याच स्मशानभूमीच्या विकास कामांसाठी 10 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात येऊन काम पूर्ण झालेले आहे। त्याचप्रमाणे दशक्रिया घाट विधी विकास कामे करण्यासाठी देखील 10 लाख रुपयांच्या निधीची मंजुरी देण्यात आलेली आहे। पुणे सोलापूर महामार्ग ते शिरसुपळ गावाला जोडणारा रस्ता या रस्त्यासाठी आदरणीय आमदार राहुलदादा कुल यांनी कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर केलेला आहे। यामुळे शेतकरी वर्ग, विद्यार्थी वर्ग, कामगार वर्ग यांना दळणवळण करण्यासाठी मोठ्या प्रमाणावरती फायदा होणार आहे। बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले आदरणीय आमदार राहुलदादा कुल यांनी मोरे भगत वस्ती, गोलांडे वस्ती, सय्यद नगर या ग्रामस्थांना रस्त्याचा शब्द दिलेला होता। त्या रस्त्याचा शब्द पूर्ण करण्यासाठी आमदार साहेबांच्या माध्यमातून सुमारे 70 लाख रुपयांच्या निधीला मंजुरी देण्यात आलेली आहे। त्यामुळे या सर्व ग्रामस्थांचा रस्त्याचा असणारा भीषण प्रश्न मार्गी लागणार आहे। त्याचप्रमाणे या सर्व वस्त्यांसाठी जलजीवन मिशनच्या माध्यमातून प्रत्येक घरी शुद्ध पिण्याचे पाणी देखील मिळणार आहे। आजपर्यंत या वस्त्यांना असणारी रस्त्याची आणि पाण्याची अडचण आदरणीय आमदार राहुलदादा कुल यांच्या प्रयत्नामुळे दूर झालेली आहे। आमदार राहुलदादा कुल यांच्या विशेष प्रयत्नातून मळद लिंगाळी दौंड रस्त्याला मंजुरी मिळाल्यामुळे मळद गावावरून तालुक्याच्या ठिकाणी जाण्यासाठी आता केवळ 10 मिनिटांचा वेळ लागणार। सन 2020 साली मळद गावाला पुराचा मोठा फटका बसला। त्यामध्ये मोठं नुकसान सहन करावं लागलं। त्यावेळी तत्कालीन विरोधी पक्षनेते आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि आमदार राहुलदादा कुल यांनी मळद गावाला भेट दिली होती। त्यावेळी आदरणीय दादांनी खटके, कोल्हे, गिरीमकर, सय्यद आणि शेलार वस्तीसाठी रस्त्याचा शब्द दिला होता। त्याप्रमाणे 70 लाख रुपयांचा निधी मंजूर करून आदरणीय दादांनी दिलेल्या शब्दाची पूर्तता केली आहे। मळद, कवठडी, बोळबावाडेरी, जिरेगाव ग्रामस्थांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या असणाऱ्या मळद ते जिरेगाव रस्त्याला आदरणीय आमदार राहुलदादा कुल यांच्या प्रयत्नातून मंजुरी मिळालेली आहे आणि अनेक वर्षांची अडचण दूर झाली आहे। मध्ये शिकायला येते। आम्हाला रेल्वेच्या पुलावरून जायला लागायचं, त्यामुळे शाळेत यायला खूप भीती वाटत होती। आता हा रस्ता झालेला आहे, त्यामुळे आम्हाला शाळेत यायला जायला खूप मस्त व सुंदर वाटतं। रस्ता केल्याबद्दल धन्यवाद। आम्हाला ऊस काढण्याचा इतका त्रास होता, रस्ताच नव्हता आम्हाला काही। जायचं म्हणले तर 2 किलोमीटरवरून ट्रॅक्टर नाही लागले ऊसाचे। आता हे पूल झाल्यापासून आमच्या शेतकरी इतका फायदा झाला
की ट्रॅक्टर म्हणजे जायला अडचण काहीच आता नाही. आणि विशेष म्हणजे आमची शाळेची मुलं पुलावरून ते जायला लागायचं. पाणी आलं काय झालं की त्यांना बरीचशी अडचण होती. कवटडी मळत अशी बरीचशी लहान मुलं येते शाळेत आणि पूल झाल्यामुळं बराचसा म्हणजे फरक म्हणजे झाला. शेतकऱ्यांना फायदा झाला आणि मुलांना बी फायदा झाला. आणि विशेष म्हणजे शेतकऱ्याला दूध घालायची काही अडचण होती, रस्ता नव्हता त्यांना लांब न जायला लागायचं. त्याच्यामुळे पूल झाल्यापासून लोकांना शॉर्टकट झाला आणि व्यवस्थित त्याच्यामुळे अडचण काय झालं आता एकदम मुख्यमध्ये झाली. बंडलकर वस्ती येथे गटर योजना करणे 10 लाख रुपये, सोनारपेठ डांबरीकरण रस्ता करणे 10 लाख रुपये, बौद्ध विहार बांधकाम व सुशोभीकरण 20 लाख रुपयांचा निधी मंजूर झालेला आहे. त्याचप्रमाणे गावातील प्रत्येक माणसाला पिण्याचं शुद्ध पाणी मिळालं पाहिजे यासाठी आमदार राहुलदादा कुल यांच्या प्रयत्नातून 4,90,00,00,000 रुपयांची जलजीवन योजना मंजूर झालेली आहे. महाराष्ट्राच्या राजकारणातील उगवतं नेतृत्व म्हणजे राहुलदादा कुल, एक कर्तृत्व म्हणजे राहुलदादा कुल, विकासाचा ध्यास, गोरगरिबांचा विश्वास म्हणजे आदरणीय राहुलदादा कुल, गोरगरिबांचं आरोग्य, दौंडकरांचं भाग्य म्हणजे आदरणीय राहुलदादा कुल, बरं बोलण्यापेक्षा खरं बोलणारा नेता म्हणजे आदरणीय राहुलदादा कुल, सडेतोड बोलणारा आणि गोड बोलून फसवणूक न करणारा नेता म्हणजे राहुलदादा कुल. फडणवीस साहेब, गडकरी साहेब, अमित शहा साहेब आणि मोदी साहेब यांच्याकडे पाठपुरावा करून विकासाची गंगा दौंड तालुक्यामध्ये वाहून आणणारा एक युवा नेता म्हणजे राहुलदादा कुल. मुळशी धरणाचं पाणी दौंडकरांना मिळालं पाहिजे याचा अट्टहास करणारा, त्याचा पाठपुरावा करणारा नेता म्हणजे राहुलदादा कुल. प्रांत कार्यालय दौंडमध्ये झालंच पाहिजे याच्यासाठी लढाई लढणारा योद्धा म्हणजे राहुलदादा कुल. वरिष्ठ न्यायालय दौंडमध्ये आलंच पाहिजे याच्यासाठी प्रयत्न करणारा नेता म्हणजे राहुलदादा कुल. कोविड काळामध्ये माणूस घराच्या बाहेर पडायला घाबरत होता, त्यावेळी तुमच्या आमच्या डोळ्यातील अश्रू पुसण्यासाठी स्वतः बाहेर पडणारा आणि कोविड योद्धा म्हणून उदयास आलेला नेता म्हणजे राहुलदादा कुल. आरोग्याच्या माध्यमातून कोट्यावधींच्या निधींची मदत करणारा आणि गोरगरिबांचे संसार उद्ध्वस्त होण्यापासून वाचवणारा आरोग्यदूत म्हणजे राहुलदादा कुल. पुणे सोलापूर महामार्गाचं रुंदीकरण झालं पाहिजे, त्याच्यासाठी रस्ता झाला पाहिजे याच्यासाठी प्रयत्न करणारा दूरदृष्टीचा नेता म्हणजे आदरणीय राहुलदादा कुल. खरं तर दादा, तुम्ही आम्हा मळतकरांना भरभरून निधी देऊन गावाचा चेहरा मोहरा बदलवण्यासाठी आम्हाला लाख मोलाचं सहकार्य केलेलं आहे, परंतु तुम्ही आमच्या कुटुंबातीलच एक सदस्य आहात म्हणून म्हणावंसं वाटतं, आभाराचे भार कशाला, पाना फुलांचे हार कशाला, या हृदयात घर बांधूया, या हृदयाला दार कशाला. दादा, आपण आमच्या कुटुंबातील सदस्य आहात आणि आपण सदस्य राहाल, त्याचप्रमाणे तुमचं आमचं जिव्हाळ्याचं नातं आणि संबंध वृद्धिंगत व्हावं एवढीच इच्छा. धन्यवाद.